नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा आलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा। समोर आला नवीन डीए चार्ट। 2025 मध्ये कर्मचाऱ्यांना एवढा वाढलेला पगार मिळणार। मित्रांनो, काय आहे ही बातमी आणि किती पगार वाढणार याबद्दल नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। कारण महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स डीए हे दोघांसाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे। हा महागाई भत्ता महागाईच्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी प्रत्येक 6 महिन्यांनी सुधारित केला जातो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्र सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे, ज्यामुळे तो वाढून 50% झाला आहे। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्र सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ केली आहे, ज्यामुळे तो वाढून 50% झाला आहे। डीए मध्ये झालेल्या या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठा बदल दिसून येईल। मित्रांनो, डीए मध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल दिसून येईल। उदाहरणादाखल पाहिल्यास, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूलभूत वेतन 45,700 रुपये असेल तर 46% डीएच्या मोजणीनुसार त्याच्या खात्यात 21,022 रुपये जमा होत होते। आता डीए वाढून 50% झाल्यामुळे हे वाढून 22,850 रुपये झाले आहे। यामुळे एकूण पगारात 1,828 रुपयाची वाढ होईल। याशिवाय इतर भत्ते जसे की HRA, CEA आणि टीए मध्येही 25% वाढ होईल। उदाहरणादाखल पाहिल्यास CEA म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आता 2812 रुपये प्रतिमाह वरून 3516 रुपये होईल। महागाई भत्त्यात वाढीमुळे इतर भत्त्यांवर परिणाम। मित्रांनो, HRA म्हणजे हाऊस रेट अलाउन्स हा भत्ता 25% वाढेल। CEA म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स या अलाउन्समध्येही 25% वाढ होईल। स्पेशल अलाउन्स फॉर चाइल्ड केअर यामध्ये महिलांसाठी विशेष चाइल्ड केअर अलाउन्सही वाढवण्यात येईल। हॉस्टेल सबसिडी ही सबसिडी 25% वाढवली जाईल। हॉस्टेल सबसिडी मित्रांनो, ही सबसिडी ही 25% वाढवली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।